वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमहृदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षौ अरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्री गोपाल कृष्णांच्या चरणी नमन करतो। जगद्गुरु आदि श्री शंकराचार्यांना नमन करतो। आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्या परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी नत होतो। सकल संतांना वंदन करतो आणि उपस्थित आपण सर्व श्रोतृवर्ग आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। मुंडक उपनिषद या उपनिषदातील दुसऱ्या खंडाचा आपण अभ्यास करतो आहोत। थोडंसं पुनरावलोकन करू। शौनक महाशालांनी विचारलेला प्रश्न आहे की असं कोणतं एक तत्व आहे जे जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होतं। त्या उपनिषदाचा आता हा अंतिम भाग आहे आणि या उपनिषदांमध्ये मागच्या वेळेला पहिल्या 3 मंत्रांचा अभ्यास करून झालेला आहे। पहिल्या मंत्रामध्ये आपण विचार केला स वेदैतत् परमं ब्रह्म, जे ब्रह्म आहे ते स्वयंपूर्ण आहे, शुद्ध आहे आणि तेच ब्रह्म आपल्याला भासमान होत आहे। हे सगळं जे आहे हे विश्व, ह्या विश्वातूनच ते ब्रह्मच प्रतिपादित होत आहे। या विश्वामध्ये ते ब्रह्म स्थित आहे, ते नित्य आहे, विभू आहे, शुभ्रम म्हणजे निश्चल आहे, स्वच्छ आहे। आणि असं जे ब्रह्म आहे हे ब्रह्म कोणाला प्राप्त होतं तर धीर पुरुषांना ते प्राप्त होतं। त्यांना धीर म्हटलेलं आहे। त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती करण्याकरता उपासनाची पद्धती काय आहे याचा आपण विचार करतो आहोत। आपल्या सर्व कामना सर्व इच्छांचा त्याग करून शुद्ध ब्रह्मस्वरूपाची केवळ इच्छा करून त्याच्या ज्ञानाकरता प्राप्ती करण्याकरता म्हणून जे उपाय करतात, उपासना करतात, त्यांना ते परब्रह्म, ते मी आहे असा स्वहा अहम असा भाव जे अखंड मनामध्ये धरून ठेवतात त्यांना ते ब्रह्मतत्व प्राप्त होतं। ही विचारांची पद्धती आहे, चिंतनाची पद्धती आहे। परमार्थ हा चिंतनाचा विषय आहे, कृतिशीलतेचा नाही असं डॉक्टर काका म्हणतात। म्हणून चिंतन आवश्यक आहे आणि ह्या चिंतनातनंच, या निदिध्यासनातनंच, या विवेकातनंच पुढचे सगळे स्टेजेस आपण पार करू शकतो। एक तीव्र जिज्ञासा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि जो मुमुक्ष आहे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याच्याकरता एक प्रधान असं साधन या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे। ते साधन म्हणजे सकल कामनांचा त्याग करणं, कामनारहित होणं। असं जर का झालं तर कामनारहित होऊन जो उपासना करतो तो या जन्ममृत्यूच्या बाहेर जातो, जन्ममृत्यूच्या चक्राच्या बाहेर पडू शकतो। असा विचार आपण त्यावेळेला बघितला। दुसऱ्या मंत्रामध्ये पण आपण जे विषयांच्या भोगाप्रती आसक्त असतात ते विषयांच्या भोगांची इच्छा करतात
असा विषय झाला. त्यांच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत राहतात. आणि हा विचार आपण अनेकदा करून झालेला आहे की विषयांच्या प्राप्तीकरता कितीही या संसारामध्ये आपण झटलो, कष्ट केले, तरीसुद्धा अंतिम सुख आपल्याला लाभू शकत नाही. पूर्ण निरपेक्ष सुख आपल्याला मिळत नाही. थोड्या काळापुरतं आपल्याला वाटतं सुखाची प्राप्ती झाली आहे म्हणून, पण ते अत्यंत तात्कालिक असतं. आणि म्हणून पर्याप्त कामास्य कृतात्मनः असतो असं या मंत्रामध्ये आलेलं आहे. जो परिपूर्ण असतो, तो परिपूर्ण म्हणजे पूर्ण काम, ज्याची इच्छा पूर्ण झालेली आहे असा पुरुष, जो विशुद्ध चित्त असतो, विशुद्ध चित्त म्हणजे ज्याचं चित्त अत्यंत शुद्ध झालेलं आहे असा, आणि कृतात्मनः म्हणजे कृतकृत्य असा जो भगवतप्रेमी साधक आहे, जो ज्ञानी आहे, त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कुठल्या प्रकारचे ज्ञान आपण बघतो. इच्छांचा जन्म कशामुळे होतो? ज्याला इच्छा नाही असा आपण मगाचपासून विचार करतो आहे. ज्याच्या कामना पूर्ण नाहीशा झालेल्या आहेत असा आपण विचार करतो आहे. बघा, असं आहे, अविद्या, काम आणि कर्म हे 3 शब्द शंकराचार्य त्यांच्या भाष्यामध्ये वारंवार वापरतात. या अविद्येमुळेच काम करण्याची इच्छा निर्माण होते. आपल्या मनामध्ये काम निर्माण होतो म्हणजे इच्छा निर्माण होते, आणि इच्छा निर्माण झाल्यामुळे आपल्याला काहीतरी कर्म करावं लागतं. अविद्येचा परिणिती जर का विद्येच झाली, अज्ञानाचं नाश होऊन जर का ज्ञान प्राप्त झालं, तर त्यातनं एकच गोष्ट निष्पन्न होते, ते म्हणजे आपला काम, आपल्या इच्छा सगळ्या आटतात. आणि इच्छा आटल्या की मग त्या इच्छांच्या पूर्तीकरता म्हणून जी काही कर्म करावी लागतात, ती कर्म करावी लागत नाहीत. आणि कर्म करावी लागली नाही की त्या कर्मांचं जे बंधन आहे, त्या कर्मफलांच्या ज्या अपेक्षा आहे आणि त्यांची जी आसक्ती म्हणा, बंधन म्हणा, कर्मफलाचं जे बंधन, ते आपल्यावर येत नाही आणि आपण त्या कर्माच्या चक्रातनं सुटतो. आणि म्हणून असं म्हणतात की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटतो. असं बघा, या जगामध्ये कुठलाही दृश्य पदार्थ, कुठलेही पदार्थ जे आपल्याला दिसतात, ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात, त्या आपल्याला प्राप्त कराव्याशा वाटतात. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आपण ऐकतो, वाचतो, तेव्हा त्या गोष्टीची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ती आपल्याला प्राप्त करावीशी वाटते. ती प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही. आपण आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त करण्याची इच्छा मनात धरून बाळगलो, आणि जर का आपल्याला त्या स्वरूपाला ओळखता आलं, तर ते आपलंच स्वरूप आहे, आपल्यापेक्षा काही वेगळं नाही आहे हे जेव्हा आपण जाणतो, त्यावेळेला त्याला वेगळेपणाने प्राप्त करण्याची इच्छा आपली राहत नाही. म्हणून आत्मवस्तूला वेगळेपणाने जाणून घेऊन ते काहीतरी वेगळी वस्तू आहे, ती कुठेतरी मिळणार आहे, ती मी आता प्राप्त करणार आहे, अशा प्रकारे आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. ते नित्य प्राप्त आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या इच्छा पूर्णपणे आटतात, थांबतात, बंद होतात. म्हणून आपण काय करतो आहोत आणि कशाकरता करतो आहोत हे नीट कळायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे, इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामः. सगळ्या प्रकारच्या कामना, वासना या इथल्या इथेच निवृत्त होऊन जातात. प्रविलीयन्ते, लय होऊन जातात. ह्याच शरीरामध्ये राहून सुद्धा तो आत्मज्ञानी पुरुषाच्या सगळ्या इच्छा नाहीशा होऊन जातात. आणि अशा प्रकारे तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून, वासनेच्या आणि इच्छांच्या जोरातून पूर्णपणे बाहेर निघतो. कारण त्याच्या इच्छा, त्याच्या वासना नाश पावलेल्या असतात. आता याचा अर्थ असा नाही की व्यवहारामध्ये त्याला कुठलीही इच्छा निर्माण होणार नाही. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रारब्धवशात शरीर धारणेकरता आणि त्याबरोबर लोकांच्या कल्याणाकरता म्हणून जे काही त्याचे संकल्प उठतात त्याच्या मनात, ते भगवंताचेच संकल्प असतात. दुसऱ्या मंत्राचा असा आपण मागच्या वेळेला विचार केला. तिसराही मंत्र बघितला. अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहे हा तिसरा. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्य तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. असा मंत्र क्रमांक 3, याचं आपण मागच्या वेळेला चिंतन केलं. खूप सगळा शास्त्राभ्यास करून,
खूप सगळे प्रवचन करून हा आत्मा प्राप्त होत नाही. मी खूप अभ्यास करतो, खूप ग्रंथ वाचतो, खूप प्रवचनं करतो म्हणून मला आत्मज्ञान होईल असं नाही. माझी बुद्धी, मेधाशक्ती, धारणाशक्ती, आकलनशक्ती ही खूप तीव्र आहे, खूप सूक्ष्म आहे म्हणून तेवढ्याच कारणाने मला आत्मज्ञान होईल असं नाही. मला खूप चांगले चांगले तर्क करता येतात, मला चांगले चांगले विचार करता येतात म्हणून फक्त तर्क करता किंवा विचार केल्यामुळेच आत्मज्ञान होईल असं नाही. आपली बुद्धी ही शुद्ध आणि शांत हवी. एक लक्षात ठेवा, बुद्धीशिवाय आत्मा कळणार नाही. बुद्धी शुद्ध हवी, बुद्धी सत्वगुणप्रधान हवी, बुद्धी शांतसुद्धा हवी. शुद्ध आणि शांत असं आपलं अंतःकरण हवं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपण सगळेजण जाणता. शब्द मी मुद्दामून आलटून पलटून वापरतो आहे. सूक्ष्म बुद्धीशिवाय आत्मा कळणार नाही हे किती खरं असलं तरी बुद्धीला आत्मा कळत नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून न मेधया न बहुना श्रुतेन, खूप सगळं श्रवण केल्यामुळे मला आत्मा कळला किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असं होत नाही. श्रवण आवश्यक आहे, लक्षात घ्या. इथे श्रवणाला दोष देणं चाललंय असं नाही. पण केवळ खूप सगळं श्रवण मी केलं म्हणजे मला आत्मज्ञान झालं असं होत नाही. श्रवण केल्याने आपल्याला परोक्ष ज्ञान प्राप्त होतं आणि ते परोक्ष ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता श्रवण करणं अत्यंत आवश्यक सुद्धा आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन, अंतरंग साधन हे आहेच, ते आवश्यक आहे. पण केवळ मी खूप जणांचं खूप काही ऐकलं आणि म्हणून मला आता आत्मज्ञान झालं असं होत नाही. आपण बघतो, आपण जाणतो, अनेक श्रोते असे असतात की ते अनेक लोकांचं अनेक वेळेला ऐकलेलं त्यांनी असतं, अनेक वर्ष ऐकलेलं असतं, पण तरीसुद्धा जीवनामध्ये ज्या आनंदाची अनुभूती आपल्याला हवी आहे ती अनुभूती त्यांना प्राप्त झालेली नसते. म्हणून खूप सगळं श्रवण केल्याने मला सगळं कळेल असं नाही. परमार्थ अत्यंत छोटा आहे. मर्म कळून घेतलं तर खूप सगळं जाण्याची आवश्यकता नाही. जे मुख्य महत्त्वाचं आहे ते जाणलं, जीवो ब्रह्मैव नापरः हाच विचार आवश्यक आहे हे जाणलं तर परमार्थ साध्य होऊ शकतो. आणि इथे म्हणतात की आत्मा विवृणते तनुस्वाम, परमात्मा आपलं स्वतःचं यथार्थ स्वरूप त्याच्यासमोर प्रगट करतो. कोणासमोर प्रगट करतो? ज्याने परमात्म्याला स्वीकारलेला आहे. जो परमात्माचा स्वीकार करतो, ज्याच्याकरता फक्त एकच तत्व, एकच परमात्मा तत्वाच्या प्राप्तीची इच्छा, उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये आहे, अशा शांत साधकावर मगाशी जे वर्णन बघितलं आपण, असा जो साधक आहे त्याच्यासमोर तो परमात्मा आपलं स्वरूप यथार्थपणे प्रगट करतो. तो परमात्माच त्याला वरतो ज्याने परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याच्यातनं काय शिकतो आपण? एकच गोष्ट, ती म्हणजे आपल्या मनामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता अत्यंत तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल मगाशी सगळ्या इच्छांचा त्याग करायला सांगितलं इथे, आणि इथे परमात्म्याच्या इच्छेची गोष्ट करतात असं कसं? तर खरं आहे, बाकीच्या सगळ्या इच्छांचा त्याग करून फक्त केवळ परमात्मा वस्तूच्या प्राप्तीची जी इच्छा आहे त्याला तीव्र मुमुक्षुत्व असं म्हटलेलं आहे. तीव्र मुमुक्षुत्व जर का असेल तर ते आपल्याला त्या मोक्षाच्या दिशेने घेऊन जायला खूप मदत करतं. आपलं काय होतं, आपल्याला मोक्षाची इच्छा असते, पण त्याचबरोबर माझा प्रपंचसुद्धा चांगला चालला पाहिजे. माझ्या प्रपंचातल्या सगळ्या लोकांचं, कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं, माझ्या नातेवाईकांचं, माझ्या समाजाचं, माझ्या देशाचं, सगळ्यांचं बरोबर चांगलं झालं पाहिजे. माझा प्रपंच पण असा घवघवीत झाला पाहिजे, अशा प्रकारची आपली इच्छा असते. प्रपंचाबद्दलची आस्था, आसक्ती, आपल्या शरीराबद्दलची, आपल्या कुटुंबियांबद्दलची, ह्या जगातल्या सत्तत्वतेची भावना धरून जेव्हा आपण अशा प्रकारच्या सगळ्या कामना करतो आणि त्याच्याबरोबर मग मला मोक्षसुद्धा हवा असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेला तो तसा प्राप्त होत नाही. विवृणते तनुस्वाम जर का व्हायचं असेल तर फक्त केवळ आणि केवळ आत्म्यालाच वरलं पाहिजे. आत्मा काही गुप्त नाही आहे, तो प्रकट आहे.
तो इतका प्रकट आहे की केवळ तोच आहे. पण आपला जो भ्रम आहे त्याच्यामुळे आपल्याला तो आत्मवस्तू ती दिसत नाही आणि आपल्याला बाकीचे सगळे काही दिसायला लागतं. याच अनुषंगाने आपण बराच विचार केला. पुढे जाऊया. अजून कुठल्या प्रकारची साधना इथे सांगितली आहे ते आपण बघूया आता. पुढच्या मंत्रामध्ये मंत्र क्रमांक 4 आपल्यासमोर येतो आहे. त्या मंत्रामध्ये नायम आत्मा बलहीनेन लभ्य न च प्रमादात तपसो व्याप्यलिंगात एतैहि उपायैहि यतते यस्तु विद्वांस्तस्य एष आत्मा विशते ब्रह्मधाम. निश्चयाचे सामर्थ्य नसलेल्या माणसाला आत्मानुभव येत नाही. बेफिकीर किंवा स्वाध्यायाची टाळाटाळ करणाऱ्याला आत्मलाभ होत नाही. यथाशास्त्र तपाचरण न करणाऱ्याला आत्मा अनुभवाला येत नाही. जो बुद्धिमान साधक निश्चय, स्वाध्याय व तप ह्यांच्याद्वारे साधना करतो त्याचा जीवात्मा ब्रह्मरूपात ऐक्य पावतो. एक वेगळ्या प्रकारचं साधन इथे पुन्हा सांगितलेलं आहे. मगाशी आपण तीव्र मुमुक्षुत्व सांगितलं, अजून इथे काही साधना सांगतायत. थोडासा अन्वय बघू आणि पुढे जाऊ. अयम आत्मा बलहीनेन न लभ्यः. सामर्थ्यहीन माणसाला हा आत्मा प्राप्त होत नाही. प्रमादात वा अलिंगात तपसः अपि न लभ्यः. याचा अर्थ असा आहे की प्रमादाने, प्रमाद कुठला आहे विचार करू आपण त्याचा, म्हणजे विषयांची आसक्ती, त्याला प्रमाद म्हटलेला आहे इथे भाष्यकारांनी. त्याच्यामुळे किंवा अलिंगात तपसः म्हणजे लिंगरहित तपस्याने हा आत्मा प्राप्त होत नाही. यह विद्वानः एतैहि उपायैहि यतते. जे विद्वान किंवा जो विद्वान साधक ह्या उपायांच्या द्वारे प्रयत्न करतात. कुठले उपाय हे आत्ता जे सांगितले ते, त्यांच्याद्वारे जे प्रयत्न करतात, तस्य एष आत्मा, त्याचा हा आत्मा म्हणजे त्याचा जीव हा ब्रह्मधाम विशते, म्हणजे त्या ब्रह्मधामात परमात्मात प्रविष्ट होतो. म्हणजे जीव आणि ब्रह्म एकाकार होतात. सुंदर शब्द आहे बलहीनेन न लभ्य. मग बलहीन नाही तर बलवान व्हायचं आहे याचा सरळ सरळ अर्थ होतो. आता ही बलवान म्हणजे ही कुठली शक्ती आहे जी आपण प्राप्त करून घ्यायला पाहिजे. तर बल याचा अर्थ शंकराचार्यांनी फार सुंदर सांगितलं आहे. आत्मनिष्ठा जनित शक्ती म्हणजे बल. ज्यांच्याजवळ आत्मनिष्ठा नाही ते त्याला प्राप्त करू शकत नाही. आणि ज्यांच्याजवळ आत्मनिष्ठा आहे, ज्यांनी आत्मनिष्ठा नावाची शक्ती जोपासली आहे, त्यांना आत्मा प्राप्त होऊ शकतो. फार महत्त्वाचा विचार आहे हा. निष्ठा हा शब्द हळूहळू विकसित करून घ्यावा लागतो. निष्ठा म्हणजे परिपूर्ण श्रद्धा. श्रद्धा जर का परिपूर्ण झाली असेल आणि टिकली असेल तर त्याला निष्ठा असं म्हणू शकतो आपण. त्याला निष्ठा म्हणतात. श्रद्धेचं परिवर्तन गुरुनिष्ठेत होतं, आत्मनिष्ठेमध्ये होतं. पण त्याकरता आधी श्रद्धा हवी. श्रद्धा कशा प्रकारची हवी? आत्मा आहे याच्याबद्दल श्रद्धा हवी. शास्त्र ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने ते आत्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि तसाच तो आत्मा आहे याच्याबद्दल श्रद्धा हवी. ते शास्त्र जे कळायला कठीण आहे, जे मी गुरुमुखातून श्रवण करतो, त्या गुरूंनी ते शास्त्र मला बरोबर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे, म्हणून श्रीगुरूंच्याबद्दल श्रद्धा हवी. आणि त्याच्यानंतर तो जो आत्मा आहे, तो आत्मा म्हणजे मी आहे हे जे प्रतिपादन केलेलं आहे, या वाक्याबद्दल, त्या आत्मतत्वाबद्दल तशी पण श्रद्धा हवी. आपण विचार करतो बघा, एकनिष्ठ असा शब्द वापरतोय. निष्ठा म्हणजे काय? एकनिष्ठ असतं. एखादा शिष्य आपल्या गुरूंप्रती एकनिष्ठ असतो. मग इथे आत्मनिष्ठ जेव्हा म्हणतात त्यावेळेला आपण आत्मनिष्ठ आहोत का असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आपली निष्ठा कशी असते? कधीतरी दिवसातनं एकदा दोनदा, मे बी 4 वेळा देवघरात जातो आणि त्या देवघरातल्या देवाकडे बघून तिथे देव आहे म्हणून त्याला नमस्कार करतो. पण तिथे बघितलेला तो देव तिथेच असतो का?
जेव्हा घराबाहेर पडतो आणि बाहेर जातो त्यावेळेला तो देव दिसतो का? नाही. आपली आत्मनिष्ठा सकाळी 10 मिनटं, संध्याकाळी देवाच्या पुढे दिवा लावताना 10 मिनटं अशी टिकते. एरवी आत्मनिष्ठा असते का? नाही. मग आपण आत्म्याबद्दल, आत्मतत्वाबद्दल म्हणजे निष्ठा आहे का आपली, ती किती वेळ टिकते, किती काळ टिकते, याचा विचार आपण करायला पाहिजे. अशी जर का आत्मनिष्ठा आपण बाळगली, सतत आत्मविचार, सतत निधिध्यासन जर का आपण बाळगलं, तर ती आत्मनिष्ठा पूर्ण झाली असं म्हणता येईल. आणि ही आत्मनिष्ठा हीच आपल्याला शक्ती म्हणून बल देते. आत्मनिष्ठा हीच शक्ती. थोडक्यात इथे निधिध्यासन सांगितलेलं आहे. न प्रमादात, प्रमाद करून नाही. प्रमाद म्हणजे काय? तर विषयांमधली आसक्ती. शास्त्रांनी सांगितलेले जे साधन आहे ते साधन न करता विषयांमध्ये आसक्त होणं. कुठल्या प्रकारचे विषय शास्त्रकार वर्णन करतात इथे? लौकिक अर्थाने जेव्हा आपण बघतो त्यावेळेला पुत्र, पौत्र, धन, धान्य इत्यादी आपले सगळे सोयरे, नातेवाईक, मित्रपरिवार, समाज, आपला गाडी, बंगला, धन, या सगळ्यांमध्ये जी आपली आसक्ती असते, ती आसक्ती हाच एक प्रमाद सांगितलेला आहे. ही आसक्ती काढणं म्हणजे अप्रमाद. हे विषय असतात ना, हेच आपल्याला बांधून ठेवतात बघा. जे बंधन आहे, ज्याला आपण म्हणतो मी बद्ध आहे आणि मला मुक्त व्हायचं आहे, कशामध्ये बंध आहे? बंधन कोणाचं आहे? या विषयांच्या आसक्तीचंच बंधन आहे. तेच आपल्याला जखडून ठेवतात, तेच आपल्याला बांधून ठेवतात, तेच आपल्याला नाही त्या गोष्टी कराव्या लावतात. विषयांच्या, भोगांची आसक्ती आपल्याला अनेक प्रकारचे आपल्या हातून प्रमाद घडवते. म्हणून आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना शमदम साधून एक प्रकारची साधना सांगितलेली आहे. शमदमादी षटक संपत्ती आपण बघितलाय, विचार केलेला आहे त्याचा. प्रमादापासनं आवरून ठेवायचं. म्हणून साधनामध्ये दुर्लक्ष होता कामा नये, साधनेमध्ये आळस येता कामा नये. साधनेमध्ये आज नाही जमली उद्या करीन असं म्हणून चालत नाही. साधना आपली प्रायोरिटी राहायला पाहिजे. बाकीची कामं जेव्हा होतील तेव्हा होतील, पण साधना झालीच पाहिजे असं व्हायला पाहिजे. म्हणून अप्रमाद. दुसरं आहे इथे लिंगरहित तप. त्यांनी आत्मवस्तूची प्राप्ती होणार नाही असं मंत्र सांगतोय आपल्याला. मग तप याचा अर्थ काय? इथे तप याचा अर्थ आहे स्वरूप ज्ञान. आणि लिंगरहित स्वरूप ज्ञान म्हणजे काय? लिंगरहित, इथे लिंग या शब्दाचा अर्थ आहे, भाष्यकार करतात, संन्यास. जे संन्यासी नाहीत त्यांना आत्मवस्तूची प्राप्ती होणार नाही असा याचा साधा साधा अर्थ काढता येतो आपल्याला. मग आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो, अरे आपण तर सगळे प्रापंचिक, आपण प्रापंचिक असल्यामुळे आपल्याला आता संन्यास घ्यावा लागतो की काय? संन्यास घेतल्याशिवाय आपल्याला आत्मवस्तूची प्राप्ती होणार नाही की काय? असा आपल्या मनामध्ये विचार येऊ शकतो. संन्यास याचा अर्थ आपण बघितलेला आहे. संन्यास म्हणजे पूर्ण विरक्ती, संगत्याग. लक्षात ठेवायचा. संन्यास हा शब्द जेव्हा जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेला आपल्याकरता, सगळ्या प्रापंचिक साधकांकरता आपल्या मनातनं परिपूर्ण वैराग्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे संन्यास. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानेश्वर माऊली आपल्याशी बोलते. मी आणि माझेची जी आठवण आहे, हे माझं आहे, हा मी आहे, हे माझं आहे, हा मी आहे, हे जे माझं चाललेलं आहे त्याच्यापासून पूर्णपणे विरक्त, ते वैराग्य, ते अनिवार्य आहे. म्हणून विवेक वैराग्य ह्या अधिकार संपन्नतेशिवाय परमार्थ घडत नाही. हा अधिकार प्राप्त करावाच लागतो आपल्याला. म्हणजे विरक्ती अंगी बाळगावी लागते. वैराग्य विना ज्ञानाशी तगणेची नाही, समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. म्हणून कसं स्वरूपाचं ज्ञान, ते ज्ञान आपल्याला काय देतं? त्या ज्ञानरूप प्रकाशामध्ये आपण काय बघायचं? आपल्या स्वरूपाच्या ज्ञानारूप प्रकाशामध्ये आपल्याला जे जे दिसतं आहे ते सगळं, त्या प्रकाशापासून जे वेगळेपणाने जे दिसतं आहे ते सगळं हे दृश्य पदार्थातलं आहे, ते भ्रामक आहे
आणि म्हणून ते सोडण्यास किंवा त्याग करण्यास चांगलं आहे अशी मनामध्ये धारणा बाळगावी. असा मनामध्ये विचार केल्यानंतर त्या प्रत्येक पदार्थाबद्दलची विरक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. पण या ज्ञानाचा परिणाम काय झाला पाहिजे? लिंग काय दाखवतात तिथे? संन्यास. स्वरूपाचं ज्ञान झाल्याबरोबर काय व्हायला पाहिजे? संन्यास म्हणजे विरक्ती किंवा विरक्ती असणं हे एक लिंग आहे. कशाचं? ज्ञानाचं. ज्ञान खूप झालं, खूप पुस्तकं वाचली, खूप श्रवण केलं म्हणून खूप मला कळलं, पण आतमध्ये जर का संन्यस्त वृत्ती नसेल, आतली वृत्ती आतमध्ये जर का कुठल्या तरी पदार्थाबद्दल, धनाबद्दल लोभ, ममत्व, आसक्ती असेल तर सगळंच फोल ठरतं. मग काही परमार्थ साधत नाही. म्हणून आपल्या मित्रपरिवार, पुत्र, पत्नी, पती यांच्याबद्दलची अजिबात आसक्ती आपल्या चित्तामध्ये नको. आसक्ती रनभिष्वंग पुत्रदारा गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. भगवद्गीता आपल्याला सांगते. आसक्तीरहित झालं पाहिजे. आपल्या पुत्र, दार आणि गृह म्हणजे मुलगा, पत्नी आणि घर इत्यादींपासनं आपला संबंध निघून गेला पाहिजे. हेच भगवद्गीता आपल्याला सांगते. आता संबंध निघून जायचा म्हणजे त्यातलं ममत्व सोडायचं, त्याच्यावरचं स्वामित्व सोडायचं नाही. ते माझं घर आहे हे ठेवायचं, पण त्या माझेमधला जो माझेपणा आहे तो माझेपणा कमी करायचा. ते घर मला हवं आहे, धन मला लागणार आहे सुवर्ण प्रपंच करण्याकरता, म्हणून मला धनाची अपेक्षा आहे, पण तेवढं म्हणजेच माझं सगळं आहे असा विचार न करता त्यातली आपली आसक्ती पूर्णपणे निघून जाणं हे फार गरजेचं आहे. एतैहि उपायैहि यतते. या उपायांनी जो प्रयत्न करतो, जो सतत प्रयत्नशील राहतो, कोणते उपाय? जे आत्ता आपण बघितले 4 उपाय, त्याला त्याची प्राप्ती होऊ शकते. कुठले उपाय आपण आत्ता बघितले? पुन्हा एकदा 4 उपाय सांगितले, तिथे बघा, विचार करा. बलाची म्हणजे सामर्थ्याची प्राप्ती, सामर्थ्यवान व्हायचं, शक्तिमान व्हायचं. कुठली शक्ती? तर आत्मनिष्ठा ही शक्ती. आत्मनिष्ठेला विकसित करायचं, निधिध्यासन दृढ करायचं, सतत आत्मनिष्ठेमध्ये राहायचं. दुसरी बघितलं आपण अप्रमाद. जो प्रमाद करतो त्याला ते मिळत नाही, पण जो अप्रमाद ज्याचं वर्तन असतं, म्हणजे जे शास्त्रांनी सांगितले, जे गुरूंनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपली साधना दृढतापूर्वक करत जायचं आणि विषयातली आपली आसक्ती पूर्णपणे आटवायची. नेटाने विचार करून, नेटाने नियमितपणे विचारपूर्वक आपली आसक्ती कमी कमी करत जायचं. याला अप्रमाद म्हटलेलं आहे. हे साधकाचं कर्तव्य आहे. तिसरा विचार आपण बघितला तो म्हणजे संन्यास, विरक्त. दृश्य जगताबद्दलचं आपलं ममत्व पूर्णपणे काढून टाकणं, आसक्तीरहित होणं म्हणजे संन्यास. आणि चौथं म्हणजे ज्ञान. तपशब्दाचा अर्थ आपण ज्ञान असा बघितला आहे. परोक्ष ज्ञान, पूर्णपणे समजून उमजून हे आत्म्याचं स्वरूप काय आहे हे सगळं जाणून घेऊन, म्हणून ज्ञानम संन्यास लक्षणम सांगितलेलं इथे. असं जो करतो, ही 4 प्रकारची जी साधनं आहेत, हे 4 प्रकारचे जे उपाय आहे, यांना यतते असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रयत्नपूर्वक. यत्न म्हणजे प्रयत्नपूर्वक जो जोपासतो, अंगी बाणवतो, त्याला तस्य येष आत्मा ब्रह्मधाम विशते. त्याचा आत्मा ब्रह्मरूप होतो. त्याचा आत्मा म्हणजे कुठला आत्मा? आता त्याचा जीवात्मा. तो जीव असा साधक ब्रह्मरूप होतो. कोणत्या प्रकाराने ब्रह्मरूप होतो आणि ब्रह्मरूप झाल्याने काय होतं? पुढच्या मंत्रामध्ये आपण त्याचा विचार करू. मंत्र क्रमांक 5. या 5व्या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणतायत, संप्राप्येन मृयशो ज्ञानतृप्तः कृतात्मानो वीतरागाः प्रशांताः ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति. आसक्तीचा संपूर्ण त्याग व विशुद्ध अंतःकरण असलेले ऋषी या परमात्म्याशी पूर्णपणे ऐक्य पावून
अत्यंत शांत होतात. आत्मज्ञानाने तृप्त होऊन स्वतःचे आत्म्याशी ऐक्य साधलेले ते ज्ञानी व्यापक परमात्म्याला सर्व बाजूंनी प्राप्त करून ह्या सर्वरूप परमात्म्यातच प्रविष्ट होतात. असा जो साधक ज्याचं वर्णन आपण मगाशी बघितलं, त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती कशी होते त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. त्या साधकामध्ये कुठल्या प्रकारचे बदल घडतात त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. एनम संप्राप्य ऋषयः, सगळ्यात पहिले इथे त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. या परमात्म्याला पूर्णतया प्राप्त करतात. संप्राप्य, पूर्णपणे प्राप्त करतात. कोण करतात? ऋषयः, ऋषी. ऋषितुल्य असे जे साधक आहेत ते कसे आहेत? ते ज्ञानतृप्तः कृतात्मनः, ते ज्ञानाने तृप्त आहेत आणि विशुद्ध अंतःकरणाचे आहेत. ज्यांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेलं आहे, जे कृतकृत्य झालेले आहेत. कृतात्मनः शब्दाचा दुसरा अर्थ कृतकृत्य जे झालेले आहेत ते अजून कसे आहेत? ते वीतरागः प्रशांतः असे आहेत. वीतराग, राग म्हणजे आसक्ती, जे सगळ्या अर्थाने आसक्तीरहित म्हणजे पुन्हा विरक्त झालेले आहेत. आणि प्रशांतः म्हणजे ज्यांनी परमशांतीला प्राप्त केलेलं आहे, परमशांतीला प्राप्त केलेले आहेत असे युक्तात्मानः, त्या परमात्म्याला आपल्यातच आहेत असं बघणारे. आणि ते धीरः, असे ते ज्ञानीजन, ते धीरपुरुष काय होतं त्यांना? सर्वगम सर्वतः प्राप्य, सर्वव्यापी परमात्म्याला सगळ्या बाजूनी ते प्राप्त करतात. आणि सर्वम एव आविशंती, सर्वरूप परमात्म्यातच ते प्रविष्ट होतात, परमात्मा स्वरूप होऊन जातात, असा या मंत्राचा अर्थ आहे. काही विशेषणं आलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आत्मज्ञानी पुरुषाची असलेली ही लक्षणं, ही सिद्धांची लक्षणं, ही साधकाची साधना आहे, लक्षात ठेवायचं. ज्ञानतृप्तः प्रशांतः, फार सुंदर शब्द आहेत. तृप्ती, ज्ञानतृप्त म्हणजे जे तृप्त झालेले आहेत, आणि प्रशांतः म्हणजे जे शांत झालेले आहेत. आपण नेहमी विचार करतो हा, परमपूज्य काकांनी आपल्यासमोर परमार्थाचे काही निकष ठेवलेले आहेत. मेजरिंग क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण. आपला परमार्थ बरोबर सुरू आहे की नाही, आपली साधना बरोबर सुरू आहे की नाही, हा विचार कुठल्या क्रायटेरियावर करायचा, कुठले निकष आहेत त्याच्याकरता. तर वाढती शांती, तृप्ती, समाधान, आनंद, प्रसन्नता, निर्भयता आहे की नाही आपली, हे आपण आपलं बघायला पाहिजे. निरपेक्ष शांत, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मी शांत आहे की नाही बघायला पाहिजे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पीपल रिव्ह्यू जेव्हा होतो, परफॉर्मन्स रिव्ह्यू ज्याला म्हणतो आपण, त्यावेळेला सगळ्यांना सेल्फ असेसमेंट करावी लागते. मॅनेजर तुम्हाला असेसमेंट करून काय जे इन्क्रिमेंट द्यायचं ते देतो, ती गोष्ट वेगळी, पण प्रत्येकाला सेल्फ असेसमेंट करावी लागते. तसंच परमार्थशास्त्रामध्ये एखाद्या वेळेला आपण देखील आपली सेल्फ असेसमेंट करावी ना. आणि जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारे लोक दरवर्षी करतात, तसं निदान आपण सुद्धा करावी. कुठला तरी एक दिवस पकडून घ्यावा, त्या दिवशी आपण विचार करावा, मागच्या वर्षीपेक्षा माझी यावेळेला शांती वाढली आहे की नाही, मागच्या वर्षीपेक्षा मी यावेळेला निर्भय आहे की नाही, मागच्या वर्षीपेक्षा मी यावर्षी जास्त आनंदाची अनुभूती घेतो आहे की नाही, हा विचार प्रत्येकाने करावा. म्हणून ज्ञानतृप्त असा शब्द आहे. ज्ञानाने तृप्त झालेला आणि प्रशांतः, अत्यंत विलक्षण अशी आंतरिक शांती ज्याला मिळालेली आहे, अशी आत्म्याच्या प्राप्तीनंतर त्या विलक्षण शांतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या प्राप्तीची आता इच्छा नसते, कुठल्याही प्रकारच्या सुखाची किंवा दुःखाची काही इच्छा नसते, लालसा नसते, कामना नसते, कुठलीही अपेक्षा नसते. ज्या पद्धतीने जीवन जगायचं आहे त्या पद्धतीने जीवन त्या व्यक्तीचं चालू राहतं. समाजामध्ये काम करणारा असेल तर काम करत राहतो, आपल्या आत मग्न असेल तर तो नित्यतृप्त आपल्या आत मग्न राहतो.
व्यवहार जसा व्हायला पाहिजे, जगाची राहटी जशी सुरू आहे तशी होत राहते. पण हा आत्मज्ञानी पुरुष हा आपल्या आतमध्ये शांत आणि तृप्त असतो. आत्मन्येवात्मनः तुष्ट स्थितप्रज्ञस्तदुच्यते. जो आपल्या आतमध्ये संतुष्ट असतो, शांत असतो, तृप्त असतो. म्हणून विषयांच्या भोगांनी जी आपल्याला सुखाची अनुभूती येते, शांतीची अनुभूती येते, एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर आता कसं मला बरं वाटलं असं आपण म्हणतो, ती तेवढ्यापुरती असते, तात्कालिक असते. काही क्षणांकरता, काही मिनिटांकरता, काही तासांकरता किंवा काही दिवसांकरता टिकणारी असते ती. पण तोच विषय पुन्हा पुन्हा भोगण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत राहते आणि आपण कधीही तृप्त होत नाही. लक्षात घ्या, तृप्त होत नाही. आणि हे जे विषय असतात ना, हे विषय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येत असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा तरतम भाव असतो. त्यातनं जे आपल्याला सुख मिळतं त्या सुखामध्ये सुद्धा तरतम भाव असतो. विषय समोर येत राहतात, विषयांची इच्छा एकदा करून पूर्ण होत नाही. याचं उदाहरण म्हणून सांगतो. आंब्याचे दिवस, उन्हाळा सुरू झाल्यावर आंब्याचे दिवस येतात. त्यावेळेला आंबा पहिल्यांदा कुठेतरी दिसतो. कुठे बाजारामध्ये आंबे, अरे वा 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 आंबे आले वाटतं. आपल्याला आंबे दिसल्यानंतर बाजारात जातो त्यावेळेला आंबे आले वाटतं असं म्हणणं मनामध्ये विचार येऊन जातो. पण नुसता साधा आंबा घरी आणला, गावरान आंबा एखादा, बेगमफुल्ली आणला, तर त्या आंबा खाऊन त्यांनी आपली इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजे तेवढ्यापुरती ती इच्छा पूर्ण होते की काही नाही तर आंबा खाल्ला बा म्हणून. पण हापूसचा आंबा कधी येतोय अशी इच्छा निर्माण होते. म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये सुद्धा, त्या विषय सुखामध्ये सुद्धा तरतम भाव आहे. एकापेक्षा दुसरा जास्त चांगला वाटतं. बरं, ती झालेली इच्छा पुन्हा पुन्हा प्रगट होत राहते. 3 प्रकारे हे इच्छा किंवा हे सुख आपल्यासमोर येतं बघा. शास्त्रकार फार सुंदर वर्णन करतात याचं. 3 प्रकारे येतात: प्रिय, मोद आणि प्रमोद. विषयांतलं सुख कशा प्रकारे आपल्यासमोर येतं? प्रिय, आंबा दिसला, खायची इच्छा झाली, आंबा येणारे, उन्हाळ्याचे दिवस आले, हे वाटणं म्हणजे प्रिय आहे. त्याच्यानंतर ते आंबे विकत घेऊन घरी आणणं. आम्ही हापूसची पेटी मागवतो तिकडनं, कुठनं? कोकणातनं, रत्नागिरीवरनं हापूसची पेटी यायला पाहिजे आपल्याकडे. देवगडचा आंबा यायला पाहिजे. आला, अरे आंबा आल्याचा आनंद होतो. घरामध्ये प्राप्त झाल्यानंतर जो आंबा आपल्या ताब्यात आलेला आहे, आपल्याला प्राप्त झाला आहे विषय, हा जो आनंद आहे हा मोद या स्तरावरचा आनंद आहे. पहिला झाला प्रिय, आंबे येणार आहेत, मला आंबा आवडतो, मला तो खायचा आहे. दुसरा, आंबे आलेले आहेत, ते मला प्राप्त झालेले आहेत, ते माझ्या घरी आलेले आहेत. मोद, आनंदाचा स्तर वाढला, मिळालंय मला. पण मोद जरी का झाला असला तरी ते आंबे अजून पूर्णपणे पिकले नाहीत, अजून थोडे कच्चे आहेत. 4-5 दिवस जरा वाट बघावी लागेल. म्हणून वाट बघणं चालू आहे. आणि नंतर जेव्हा आंब्याचा रस काढून मी खातो, त्यावेळेला आंबाचा जेव्हा उपभोग घेतो, त्यावेळेला जो आनंद होतो त्याला म्हणतात प्रमोद. अशा 3 स्तरांवर आपल्याला विषयांच्या मधून मिळणारे जे सुख आहे ते आपल्या समोर येतं. पण आत्मवस्तूंनी प्राप्त होणारा आनंद असा तरतम भावाचा नाही, लक्षात ठेवा. आत्मवस्तूंनी होणारा जो आनंद आहे, आत्मवस्तूच्या प्राप्तीतला जो आनंद आहे, जो पूर्ण आनंद आहे, आत्मानंद जो आहे, तो असा 3 स्तरांमध्ये आपल्याला मिळाला आहे असं होत नाही. ती काही अशी वस्तू नाही की आता कुठेतरी आहे, मी ऐकली आणि मग आत्मा आणून आता मी ठेवला आहे घरामध्ये इथे, आणि तो 2-4 दिवसांनी पिकल्यानंतर तो मला प्राप्त होईल, मग मी त्याचा उपभोग घेईन. अशा प्रकारे आत्मानंद होत नाही. आत्मवस्तूची प्राप्ती त्रिपुटीरहित वर्णन केलेलं आहे त्याचं. असा केवल आनंद, अवीट आनंद, नित्य प्राप्ताची प्राप्ती, अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून स्वरूपाचं ज्ञान, ते जे ज्ञान आहे ते झाल्यानंतरची जी तृप्ती आहे ती तृप्ती परिपूर्ण आहे. तो जो आनंद आहे तो आनंद परिपूर्ण आहे. आणि म्हणून तिथे विशुद्ध चित्त म्हटलेलं आहे. जो शांत होतो, विशुद्ध होतो ज्याचं चित्त, त्याला कृतात्मनः म्हटलेलं आहे. तो कृतकृत्य होतो.
आता त्याच्याकरता जीवनाचं साफल्य म्हणून काही दुसरं उरलेलं नाही. काही करण्याची गरज नसते त्याला. आता हे करायचं का ते करायचं, असं करायचं का तसं करायचं, अशा प्रकारच्या कुठल्याही विचार त्याच्या मनामध्ये येत नाहीत, कारण सगळ्या इच्छाच निवृत्त झालेल्या असतात. आणि वीतराग हा शब्द आलेला आहे. वीतराग, राग म्हणजे आसक्ती पुन्हा. आणि वीत या शब्दाचा अर्थ आहे जे इतिहास जमा झालेला आहे असं, ज्याचं निवृत्त झालेलं आहे असं. वीतराग म्हणजे ज्याचं राग निवृत्त झालेला आहे. राग शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो, आसक्ती असा होतो संस्कृतमधला. म्हणून कोणाबद्दलही प्रेम किंवा आसक्ती ज्याची निवृत्त झालेली आहे, निघून गेलेली आहे, असा वीतराग हा. आणि राग शब्दाबरोबर दुसरा शब्द लगेच जोडून येणारा तो कुठला आहे? द्वेष. रागद्वेष ही जोडी आहे. म्हणजे कोणाही बद्दलचा, कुठल्याही वस्तूबद्दलचा, व्यक्तीबद्दलचा राग आणि द्वेष यांच्यापासून जो निवृत्त झालेला आहे असा वीतराग हा. दुसऱ्या अध्यायात तो श्लोक येतोय भगवद्गीतेच्या. दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोधः स्थितिधीर मुनिरुच्यते. इथे ऋषी शब्द आलेला या मंत्रात. भगवद्गीतेमध्ये तिथे त्याला मुनी हा शब्द म्हटलेला आहे. अशी ज्याची स्थिती असते. कशी स्थिती? वीतराग भयक्रोधः. वीतरागः, वीतभयः, वीतक्रोधः अशी ज्याची स्थिती असते त्याला मुनी उच्यते असं म्हटलेलं आहे. त्याला मुनी म्हणतात. आणि मग असा जो असतो, जो कृतात्मना आहे, जो वीतराग आहे, जो प्रशांत आहे, जो ज्ञानतृप्त आहे, त्याला सर्वगः सर्वतः आकाशाच्या समान सर्वव्यापक असलेलं ते ब्रह्मतत्व त्याला प्राप्त होतं. त्याला सर्वत्र सदा सम असं जे तत्व आहे त्याची प्राप्ती होते. कुठल्याही प्रकारचं परिच्छिन्नत्वापासून त्याची सुटका होऊन जाते. आपल्याला नेहमी परिच्छिन्नत्वाचा अनुभव येत असतो. कुठलीही वस्तू प्राप्त करायची म्हणजे ही प्राप्त केली म्हणजे ती नाही, इथे मिळाली म्हणजे तिथे नाही, आज मिळाली म्हणजे उद्या नाही, अशा प्रकारे आपल्याला नेहमी परिच्छिन्नत्वाचा अनुभव येत असतो. जास्त वर्णन याचं करत नाही, पण आपण हा विचार केलेला आहे आधी. देश, काल, वस्तू परिच्छिन्न. आत्मा असा नाही. त्याच्यामध्ये असे परिच्छेद नाहीत, त्याच्यामध्ये असे भेद पडत नाहीत. अज्ञानाकरता अशा प्रकारचा सतत अनुभव, पण ज्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्याच्याकरता ब्रह्मवस्तू सर्वव्यापक विभू आहे, अमर्याद आहे. म्हणून त्याला सर्वगः असा शब्द वापरला आहे. सर्वगः सर्वतः असा अनुभव ज्याचा येतो ते धीर पुरुष. शंकराचार्य म्हणतात ते धीर पुरुष कसे आहेत? तर अत्यंत विवेकिनो युक्तात्मानो नित्य समाहित स्वभावः. अत्यंत विवेकी, युक्तात्मानो नित्य समाहित स्वभाव. शांत स्वभाव, समाहित स्वभाव झालेला आहे, शांत एक भाव झालेला आहे. अशा प्रकारे ते काय करतात? ते त्या ब्रह्मलोकामध्ये विशंती. शरीराच्या त्यागाच्या वेळी ते त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करतात. ब्रह्मस्वरूपाला तेव्हा प्राप्त करतात. आत्म्याला कुठे जावं लागत नाही. परमार्थशास्त्राचा अभ्यास करताना हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं. आपण परमार्थ कशा करता करतो आहे? सुखरूप व्हायचं, सुखरूप होऊन सुखाने जगायचं आणि त्याच सुखामध्ये एक दिवस हे शरीर आणि हे जग सोडून द्यायचं. हे शरीर आणि हे जग सोडून कुठेही जायचं नाही, सोडून द्यायचं. येणं जाणं नसतं तिथे आत्मस्वरूपापाशी. म्हणून जेव्हा हा आत्मज्ञानी पुरुष आपल्या शरीराचा त्याग करतो त्यावेळेला कुठेतरी तो ब्रह्मलोकात जातो असं नाही. तो ब्रह्मलोक इथेच आहे, इथेच तो ब्रह्मामध्ये लीन होऊन जातो. हे फार समजून घेण्याचं काम. जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी. रामदास स्वामी सांगतात आपल्याला. परमात्म्याला बंध नाही आणि मोक्ष पण नाही, येणं नाही, जाणं नाही. परमात्मा सर्वव्यापक आहे
ब्रह्म सर्व व्यापक आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला हा शरीर इथून जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या लोकामध्ये गेला, म्हणजे तो तिकडे ब्रह्मलोक आहे, तिकडे वैकुंठ लोक आहे, तिकडे अजून कुठला वेगळा लोक आहे, असा अर्थाने नाही. असे वेगवेगळ्या लोकांमधली ही जी कल्पना आहे ना, ही आपलीच आहे, ही काल्पनिक आहे सगळी. की आता इथून उठून तिकडे ब्रह्मलोकात गेला असं. ब्रह्मलोक म्हणजे काय? ब्रह्मरूपातच परिपूर्ण झाला. ज्या पद्धतीने घट फुटल्यानंतर घटातला आकाश महदाकाश महाकाशात विलीन होऊन जातं, अगदी त्याचप्रमाणे आता आकाश इकडचं आकाश तिकडे विलीन होऊन गेलं म्हणजे आकाश आधी वेगळं होतं आणि नंतर त्या आकाशामध्ये मिसळलं असं नाही. ते आकाश आणि हे आकाश एकच होतं. घटाने ते व्याप्त केलं होतं आकाश, त्याला बंदिस्त केलं होतं असंही नाही. उलट आकाशानेच त्या घटाला बंदिस्त केलेलं आहे, लक्षात घ्या. घटाने त्या आकाशाला व्याप्त केलं असं आपण म्हटलं तर ते जितकं आपल्याला बरोबर वाटतं आणि म्हणूनच आपण त्याला घटाकाश असं म्हणतो. पण खरा विचार केला तर त्या आकाशानेच घटाला चहूबाजूंनी वेष्टित केलेलं आहे, व्याप्त केलेला आहे. तो घटच त्या आकाशामध्ये आहे. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा घट फुटल्यावर घटाकाश महदाकाश एक होऊन जातं, त्याबरोबर या शरीराचा निराश झाल्याबरोबर, या लिंगदेहाचा निराश झाल्याबरोबर, या स्थूल देहाचा निराश झाल्याबरोबर हा ज्ञानी पुरुष, त्याचा जीवात्मा त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि हा निराश होणं महत्त्वाचं आहे. आता त्याला पुन्हा घटाकाश म्हणता येईल का? नाही. घट फुटल्यानंतर त्या घटातल्या आकाशाला घटाकाश सुद्धा म्हणू शकत नाही आपण. अगदी त्याचप्रमाणे या देहाच्या पुरता मर्यादित असलेला हा जो ज्याला आपण जीव असं संबोधतो, त्या ज्ञानीपुरुषाचा देहाचा निराश झाल्यामुळे याला जीव म्हणता येत नाही. तो ब्रह्मरूपच होऊन जातो, ब्रह्मच होऊन जातो. कशा प्रकारे ही मोक्षप्राप्ती होते याचा विचार पुढच्या मंत्रामध्ये आलेला आहे. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थः संन्यास योगात यतयः शुद्ध सत्वः ते ब्रह्मलोकेषु परांतकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे. ज्यांनी वेदांताने सांगितलेल्या श्रेष्ठ ज्ञानाचा, परमात्म स्वरूपाचा यथार्थ निश्चय केला आहे, जे संन्यास योगाने सतत प्रयत्नशील आहेत, ते शुद्ध चित्त तीव्र मुमुक्षू मरणानंतर ब्रह्मलोकी परमात्मरूप होऊन सर्व प्रकारे मुक्त होतात. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थः ज्यांनी वेदांत शास्त्राचा विचार करून वेदांत शास्त्रामध्ये दिलेल्या विज्ञानाचा अर्थ जो आहे तो जाणून घेऊन त्याच्याबद्दलचा निश्चय केलेला आहे, सुनिश्चितार्थः. आणि संन्यास योगात म्हणजे कर्मफल आणि आसक्ती त्याचा त्याग करून, आसक्तीचा आणि कर्मफलांचा त्याग करून जे शुद्ध सत्व झालेले आहे, शुद्ध सत्व म्हणजे ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, ते सर्वे यतयः ते सगळे प्रयत्नशील साधक परांतकाले म्हणजे मरणसमयी शरीर त्यागाच्या वेळेला ब्रह्मलोकेषु म्हणजे ब्रह्मलोकांमध्ये जातात आणि तिथे काय करतात तर परामृतः परम अमृत रूप होऊन परिमुच्यन्ति सर्व प्रकारे मुक्त होऊन जातात. अशा प्रकारचा हा अन्वय आहे. ब्रह्मलोकेषु परामृतः परिमुच्यन्ति. आता वेदांत शास्त्राने कुठल्या प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे, कुठलं विज्ञान प्रतिपाद्य केलेलं आहे, वेदांताचा प्रतिपाद्य विषय काय आहे, तर ते एकच आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व. त्या तत्वाचा उहापोह वेदांत शास्त्राने केलेला आहे. वेदांत म्हणजे उपनिषद आणि त्याचबरोबर प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांच्यामध्ये एकच विषय पुन्हा येतो आहे आपल्यासमोर. ब्रह्मतत्व हाच या शास्त्राचा मुख्य विषय आहे. ब्रह्मविद्या पराविद्या हाच या ग्रंथाचा मुख्य विषय आहे, हाच या उपनिषदाचा मुख्य विषय आहे. आणि म्हणून याच्याबद्दलचं यथार्थ ज्ञान करून सुनिश्चितार्थ होणं, सुनिश्चय करणं त्याच्याबद्दलचा, आणि ते जो केलेला निश्चय आहे तो टिकवून ठेवणं, म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घेऊन
त्याच्याबद्दलचा यथार्थ निश्चय करणं, असे जे लोक आहेत त्यांना वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ अशा प्रकारचं संबोधन केलेलं आहे इथे. ते काय करतात? संन्यास योगात, शब्द फार सुंदर आहे, संन्यास योग. आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो. भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये 18 अध्यायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग आपल्यासमोर आलेले आहेत. इथे एक शब्द आलेला आहे संन्यास योग. मार्मिक मोठा छान शब्द आहे. संन्यास योग म्हणजे सर्व कर्म परित्याग करून विरक्त होऊन केलेला योग. संन्यास, सन म्हणजे प्रखरपणे, जाणीवपूर्वक, नीट समजून घेऊन. सम शब्दाचा अर्थ आहे. नि शब्दाचा अर्थ आहे पूर्णपणे आणि आस शब्दाचा अर्थ आहे त्याग करणे. जाणीवपूर्वक पूर्णपणे त्याग करणे. कशाचा त्याग करणे? अविद्येचा त्याग करणे. सर्व कर्मांचा म्हणजे सर्व इच्छांचा त्याग करणे. फक्त ब्रह्मनिष्ठा जोपासणे असा या शब्दाचा, योग या शब्दाचा अर्थ आहे. संन्यास योग म्हणजे बाकीच्या गोष्टी सोडून देणं असा पण एक अर्थ सांगितला आहे. असं होऊन ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे ते जिवंत असून सुद्धा परामृता म्हणजे परम अमृत अशा ब्रह्मतत्वाला प्राप्त करतात. परम अमृत असं तत्व. अर्थ फार सरळ आणि छान मार्मिक आहे. आत्मा परमात्मा एक आहे हे जेव्हा जाणतो त्यावेळेला ज्ञानी पुरुष मुक्त होतात. मुक्त होतात म्हणजे परिमुच्यंती, सगळ्या प्रकारच्या बंधनातून ते मुक्त होऊन जातात. कुठेही जायची यायची आवश्यकता नाही. मगाशी आपण विचार केला ते ब्रह्मलोकेशु परांतकाले. इथे ब्रह्मलोकेशु हा अनेकवचनी शब्द आलेला आहे, शब्दप्रयोग झालेला आहे. अनेक प्रकारचे साधक अनेक प्रकारच्या ब्रह्मलोकांमध्ये जातात असं वर्णन केलेलं आहे. आपण मगाशी बघितलं वैकुंठ लोक, कैलाश लोक, ब्रह्मलोक अशा वेगवेगळ्या पद्धतीने या लोकांचं वर्णन केलेलं आहे. ज्याचं जे जे इष्ट आराध्य दैवत आहे त्या त्या लोकाला ते पुरुष जातात अशा प्रकारची मान्यता आहे. पण जातात म्हणजे कुठे जातात? जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना कुठे जायचंही नाही, यायचंही नाही. परब्रह्म कसं आहे? सर्व व्यापक आहे. फक्त शरीराचा त्याग करायचा आहे आणि ब्रह्मस्वरूपात विलीन व्हायचं आहे, ब्रह्मामध्ये स्थित व्हायचं आहे. म्हणून ते ब्रह्मलोकेशु परांतकाले. परांतकाल म्हणजे काय हा थोडा विषय समजून घेऊ आणि थांबू. परांतकाल म्हणजे मरणकाल. साधक, मुमुक्षु, ज्ञानी पुरुष जेव्हा त्यांचा देहाचा त्याग करतात, संत महात्मे जेव्हा त्यांच्या देहाचा त्याग करतात तेव्हा त्यांना परांतकाल असं म्हटलेलं आहे. पर म्हणजे श्रेष्ठ. त्यांचा देहाचा त्याग करताना तो चांगला काळ मानला गेलेला आहे. पण त्याचप्रमाणे सांसारिक मनुष्य जे असतात, जे बद्ध असतात, जे या जन्मातच पुढच्या जन्माची तयारी करून ठेवलेली असते, असे लोक जेव्हा त्यांचा मरणकाळ जेव्हा जवळ येतो, जे बद्ध पुरुष असतात त्यांच्या मरणकालाला अपरांतकाल असं म्हटलेलं आहे. अपरकाल असं म्हटलेलं आहे. निकृष्ट काल म्हटलेलं आहे. आपण बघितलेत हे दोन शब्द, एक पराविद्या, दुसरी अपराविद्या. इथे अपरांतकाल आणि परांतकाल अशा प्रकारचे शब्द आपल्यासमोर आलेले आहेत. थोडा विचार करू म्हणजे कळेल आपल्याला. भाष्यकारांनी इथे फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ज्या पद्धतीने दिव्यातलं तेल संपत आल्यानंतर दिवा हळूच विझून जातो, अगदी त्याच पद्धतीने त्या ज्ञानीपुरुषाचं जेव्हा अंतकाल येतो त्यावेळेला तो तितक्याच शांतपणे आणि आनंदाने हा जीव हे शरीर सोडून देतो. कुठल्याही प्रकारची तगमग तडफड काही नाही. ज्ञानप्राप्ती झाली असल्यामुळे कुठल्याही प्रकारची वासना नाही, कुठल्याही प्रकारची कामना इच्छा नाही, कुठल्याही प्रकारचा पश्चात्ताप नाही, कुठल्याही प्रकारचा राग रोष काही नाही. सगळं कसं शांत झालेलं असतं. ज्या शांतीकरता आपण तडफडत असतो ती शांती त्यांनी मिळवलेली असते. आणि याच्या अगदी उलट संसारी माणसं जे असतात, जे बद्ध पुरुष असतात, ते बद्ध पुरुष अनेक प्रकारच्या वासना घेऊन जोपासले असल्यामुळे, आत्मनिष्ठा जोपासली नसते त्यांनी, वासना जोपासल्या असल्यामुळे शेवटपर्यंत त्या वासना आणि त्या इच्छा त्यांना छळत राहतात.
आणि ज्या वेळेला तो बद्ध पुरुषांचा अपरांत काल येतो, संसारी पुरुषांचा अपरांत काल येतो, त्यावेळेला त्यांच्या आसक्ती सगळ्या त्यांच्या आप्तगणामध्ये, स्वजनांमध्ये अडकलेल्या राहतात. माझ्या पश्चात माझ्या घराचं कसं होईल, माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या पश्चात माझ्या देहाचं कसं होईल, अशी भीती त्यांना राहते. म्हणून ते जेव्हा देहत्याग करतात त्यावेळेला ते भयभीत होतात, आपल्या मृत्यूला घाबरतात. मृत्यू जवळ येईल आणि मृत्यू पावताना माझी काय हालत होईल, अशा प्रकारचं भय त्यांच्या मनामध्ये असतं. मृत्यूची कल्पनासुद्धा करत नाहीत. एक दिवस मृत्यू येणार आहे हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा आपल्या मृत्यूची कल्पनासुद्धा त्यांच्या डोक्यात येत नाही. हे शरीर ज्याच्यावर आपण प्रेम केलेलं असतं, हे शरीर जीर्ण झालेलं असलं तरीसुद्धा हे शरीर सोडावंसं वाटत नाही. त्या शरीराला टिकवण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न करतो माणूस, पण तरीसुद्धा शेवटी जाताना असं म्हणतात, अख्ख्या जीवनाचा चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो आणि झरझर झरझर तो आपल्या डोळ्यासमोर जातो. त्यावेळेला अनेक प्रकारचा पश्चात्ताप त्या माणसाला होतो. केलेल्या पूर्वकर्मांचा, पापांच्या आठवण त्याला येते. आपले सगळे कुटुंब, नातलग यांच्याबद्दलचा राग, रोभ, द्वेष, तिरस्कार, सगळ्या प्रकारच्या भावना त्याच्या मनामध्ये येतात. काही फायदा होत नाही. जेव्हा बलपूर्वक ओढत ओढत फरफटत जेव्हा जीव ते यमदूत घेऊन जातात, त्यावेळेला काहीही त्याचं चालत नाही. एक दिवस निश्चितपणे अशा प्रकारचा नाश त्या बद्ध पुरुषाचा होतो. त्याला अपरांत काल असं म्हटलेलं आहे. पण याच्या उलट जे वर्णन केलेलं आहे, ब्रह्मलोकेषु परांत काले, तो जीवात्मा अतिशय सहजगत्या, जीव ब्रह्मरूप झालेला असतो आधीच, त्याच्यामुळे फक्त शरीराचा त्याग तेवढा उरलेला असतो. वेळ आली की ते शरीर आरामात सोडून त्यागून निघून जाऊ शकतात. पुन्हा निघून जाऊन कुठे जायचं नाही आहे, सोडून देतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. याच्याकरता एक फार सुंदर उदाहरण शंकराचार्यांनी इथे मांडलेलं आहे. ते म्हणतात की त्या ज्ञानीपुरुषाची गती काय आहे, ती गती कोणाला सांगता येत नाही, ती आपल्याला समजत नाही. आणि त्याच्याकरता उदाहरण त्यांनी 2 दिलेले आहेत. एक म्हणजे आकाशातला उडणारा पक्षी कुठल्या मार्गाने गेला हे आपण सांगू शकत नाही, तो आखू शकत नाही आकाशामध्ये. किंवा जलचर, पाण्यामधला एखादा मासा त्या पाण्यातनं कुठल्या पद्धतीने पोहत पोहत गेला, याच्या काही त्याच्या कुठे मागे पाऊलखुणा ठेवत नाहीत. मासा काय किंवा पक्षी काय, त्याच्या कुठला पाऊलखुणा राहत नाहीत, त्याचे कुठले चिन्ह राहत नाहीत, दिसत नाही आपल्याला. अगदी त्याचप्रमाणे हा ज्ञानीपुरुष जेव्हा हे जगत आणि हा संसार सोडून देतो, त्यावेळेला त्याची गती, त्याला मिळालेली गती काय असते हे आपल्या लक्षात येत नाही. त्याचं कारण असं आहे, एक कारण की त्याला गतीच मिळत नाही, त्याला गतीची आवश्यकताच नसते, कारण तो ब्रह्मरूप होऊन गेलेला असतो. आपला असा समज असतो की आपण जेव्हा मरतो त्यावेळेला आपण त्यांना सद्गती मिळो अशा प्रकारची प्रार्थना करतो. एखाद्याचा देह जेव्हा सोडतो त्यावेळेला आपण, बरोबर आहे, तशी प्रार्थना करावी, याच्याबद्दल चुकीचं काही नाही. वेदांतशास्त्राचा विचार करताना साधकांनी कशा पद्धतीने विचार करावा, त्या जीवात्म्याला गती मिळो अशा प्रकारचं वर्णन आपल्या पुराणामध्ये सगळीकडे आलेलं आहे, शास्त्रांमध्ये आलेलं आहे. आणि जीव गती प्राप्त करतो अशा प्रकारची मान्यता आहे. पण इथे काही वेगळी गती प्राप्त करण्याची काही गरज नाही, कारण इकडून तिकडे जाण्याचं ज्ञानीपुरुषाला त्याची आवश्यकता नाही. म्हणून संसाराला पार करून झालेला आहे, संसाराला आटवून टाकलेला आहे, संसाराचा निराश केलेला आहे, अशा पुरुषाला तो ब्रह्मरूपच आहे याची अनुभूती आलेली आहे. ब्रह्मवस्तू नित्य प्राप्त आहे. ब्रह्मवस्तू प्राप्त करण्याकरता म्हणून काही खटाटोप करावा लागत नाही. 1-2 मिनटं विचार करू आणि थांबू. ह्या मंत्रांमधनं काय मांडायचं आहे शंकराचार्यांना, किंवा शंकराचार्यांनी भाष्यामध्ये कुठल्या प्रकारची मांडणी केली आहे या मंत्रावर, एक फार सुंदर विचार ते मांडतात आपल्यासमोर. ब्रह्मवस्तू नित्य प्राप्त आहे. ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीकरता, आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता काही करावं लागत नाही. का, त्याचं उत्तर दिलं त्यांनी. ब्रह्मवस्तूचं ज्ञान कुठेतरी एका ठिकाणी आहे, एका ठिकाणी होतं असं नाही. मगाशी आपण जो विचार केला, देश, काल आणि वस्तू परिच्छिन्न,
ब्रह्मज्ञान अमुक ठिकाणी अमुक देशात झालं, ब्रह्मज्ञान होण्याकरता म्हणून भारतातच यावं लागतं असं काही नाही. कुठल्या एका देशात एका प्रांतामध्ये ब्रह्मज्ञान होतं असं नाही. ब्रह्मज्ञान कुठेही येऊ शकतं. ब्रह्मज्ञान कालपरिच्छिन्न आहे असं नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान कुठल्याही कालामध्ये होऊ शकतं. एका विशिष्ट काळी होईल, सत्ययुगामधल्या लोकांनाच ब्रह्मज्ञान झालं, त्याच्यानंतर नाही. कलियुगातल्या लोकांना होईल की नाही याची काही शक्यता नाही असं नाही. कलियुगामध्ये असो किंवा सत्ययुगात असो, कुठलाही युग असो, कुठलाही काल असो, कुठलाही देश असो, ब्रह्मज्ञान होऊ शकतं, होतं, हे लक्षात ठेवायचं. नाही तर आता काय घोर कलियुग सुरू आहे, आता कुठे मला ज्ञान होईल असं नाही. ब्रह्मप्राप्ती अशी नाही, ब्रह्मप्राप्तीचा आनंद असा नाही. ब्रह्मप्राप्ती परिच्छिन्न भागात वेगवेगळ्या लोकांना त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आनंद मिळाला आहे असं नाही. ब्रह्मज्ञानामधला आनंद जो आहे, आत्मज्ञानाचा जो आनंद आहे, तो सगळ्यांना समसमान मिळतो. कुठल्याही वेळेला तो होऊ शकतो, कुठल्याही वेळेला तो मिळू शकतो. साधकांनी आपली भूमी जर का नीट करून ठेवली असेल तर तिथे ते बीज अंकुरतं, तिथे अंकुरायला काही त्रास होत नाही, त्या ज्ञानाचा अंकुर पावायला काही त्रास होत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान हे नित्य आहे, ते नेहमी आपलं स्वरूपच आहे. ते आपलं स्वरूप असल्यामुळे त्याच्या प्राप्तीकरता म्हणून जे नित्य प्राप्त आहे त्याच्या प्राप्तीकरता म्हणून काही वेगळे प्रकारे प्रयत्न करावे लागतात असं नाही. सगळे प्रयत्न हे अविद्येच्या निवृत्तीकरता, अज्ञानाच्या निवृत्तीकरता आहेत. म्हणून कुठल्याही कर्माने ब्रह्मप्राप्ती होत नाही, हा मुख्य विचार इथे त्यांनी मांडलेला आहे. कर्म करून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करणारे अनेक पुरुष वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना प्राप्त करतात, पण कर्म आणि कर्माचा प्रभाव हा नेहमी बदलता आहे. कर्माचा प्रकार, कर्माच्या क्रिया या बदलत्या असल्यामुळे आत्मा बदलतो असं नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अविद्यारूपी, आसक्तीरूपी निराश केला, याचाच अर्थ मोक्ष असा होतो, हे लक्षात ठेवायचं. मुक्ती, मोक्ष म्हणजे काय, तर हे जगत अत्यंत त्याज्य आहे. या जगतातल्या प्रत्येक गोष्टी त्याज्य आहे, ही भूमिका मनामध्ये धारण करणं आणि या भूमिकेतून त्या जगाच्या कुठल्याही पदार्थांबद्दलची आसक्ती सोडणं, याचा अर्थ मोक्षप्राप्ती. असो, आपण आज तेच थांबू. हरिओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.